चला धन्यवाद लव जाधव सर, गुड आवाज त्यांचा आपण ऐकत होतात। पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत सन्माननीय आदरणीय प्रमोददादा हरुगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिवाळाकरांचा जिवाळा चषक 2024 पर्व क्रमांक 6 सुरू असलेली मॅच डायमंड 11 ढेबेवाडी आणि त्यांच्या विरोधात झेड बॉयज सनबूर टॉस जिंकलाय। ढेबेवाडी संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आमंत्रित केलाय। अर्थातच टीम झेड बॉयज सनबूर संघाला मी विनंती करेन मॅच सुरू होण्याच्या पूर्वी आपले दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल। काही पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे नियम आहेत, त्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या। त्यामुळे मी विनंती करेन की दोन्ही टीमचे अतिरिक्त 12वे खेळाडू प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। टीम सनबूर आणि टीम ढेबेवाडी ढेबेवाडी आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। त्याचबरोबर झेड बॉयज सनबूर टीम अगदी खूप चांगला बॉल तिथे हाताळला गेलाय। अजिंक्य आणि अजय आणि या बॉल वरती डॉट बॉल आलाय। खूप चांगला बॉल इथे ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं। अकाउंट ओपन होत आहे विपुल यावेळेस खूप चांगला बॉल यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू होता। अगदी खूप चांगला बॉल जिथे हाताळलाय, डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलची सांगता होते आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच डायमंड 11 ढेबेवाडी टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी अर्थातच विपुलच्या माध्यमातून, दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी राजू आलेत। स्ट्राइकला मात्र फलंदाज अजिंक्य मात्र पाहायला मिळतोय। पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न होता। काउ कॉर्नर रिजन मध्ये विपुल आहे, फेकी केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय। 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट। अगदी वेगाने ह्या 2 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळाल्या। 2 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय। अर्थातच 3 या धाव संख्येवरती याही बॉल वरती खूप चांगला बॉल मात्र हाताळला गेलाय। इथे मात्र खूप चांगला बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने मात्र केला जातोय। आणखीन एक डॉट बॉल मात्र येत असताना मात्र पाहायला मिळतोय। अर्थातच राजूच्या माध्यमातून यावेळेस ओव्हर पिच होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल अगदी कट्टर गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे वर्णी लागते त्यांच्याकडे पाहिलं जातं राजू। लोअर फुल्डर्स बॉल होता, बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये। 1 धाव मात्र जरूर मिळेल, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल, पुढे एकदा सरसवेल। 4 धावा, पुन्हा एकदा बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रात, 1च धाव मात्र येईल। दोन षटक समाप्त, टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 5। खूप चांगली गोलंदाजी राजू आणि विपुलच्या माध्यमातून टीम
डायमंड 11 ढेबेवाडी संघाकडनं करत असताना हे दोन्ही गोलंदाज, कारण आतापर्यंत जर पाहायला गेलं तर दोन्ही गोलंदाजांनी कुठलेही मोठे फटके खेळून दिले नाहीयेत, कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय फलंदाजांना. परंतु आता शेवटचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक कशा पद्धतीने मात्र पाहिलं जाईल, कारण शेवटच्या षटकामध्ये त्याबरोबर सन्माननीय आदरणीय विकी शेठ ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ग्राउंड उपलब्ध करून दिलं. विकी शेठ आपण यायचंय, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. कारण आता जर पाहायला गेलं तर नवी मुंबईमध्ये ग्राउंड उपलब्ध करून देण्यासाठी बऱ्याच सहकार्यांचा महत्वाची योजना राहते, परंतु आज हे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून बजावण्यात आली त्यातच विकी शेठ आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया अंतिम षटकामध्ये. अंतिम षटकामध्ये विशाल आलाय, पुढचा बॉल. हो, या वेळेस मात्र पंच नक्कीच आमच्याकडे वळताय. शशी सरांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती मात्र ऍड होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र चाललाय चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये, एकच धाव प्राप्त केली जाईल. सिंगल आले. अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. अंतिम षटक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवलाय. पंचाचा इशारा, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. कुठेतरी जर पाहायला गेलं तर शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न होतोय, टप्पा थोडासा बाहेर ठेवला जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 8. अगदी दिशेपासून भरकटत चाललाय. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल हाताळलेत. अचूक टप्पा, अचूक लाईन, योग्य टपरीवरती गाडी यावी लागेल, कारण गाडी कुठेतरी दुसरीकडे भरकटत चालली आहे. पटरी आज प्रत्येक जण. ओहो, हा खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय, मार्ग बदलतोय. आज 300-350 किलोमीटरचा प्रवास पार करून आज गावासाठी, गावाच्या नावासाठी आज मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीतून सिद्ध करत असताना मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच ढेबेवाडी एक्सप्रेस या नावाने चर्चेत असणारा हा गोलंदाज विशाल. संपूर्ण टीम आज जर पाहायला गेलं तर बॅटिंग करणारी टीम असेल, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करणारी टीम असेल, त्या दोन्ही टीम देखील आपण पाहायला गेलं तर 300-350 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आज एक क्रिकेट खेळण्यासाठी, ही स्पर्धा खेळण्यासाठी या नवी मुंबई क्रीडांगणामध्ये दाखल झाले. पहा, क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आज खऱ्या अर्थाने मात्र सिद्ध करत असताना दोन्ही टीमचे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटला हलकासा ब्रश झालाय, चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. एकच धाव मात्र मिळेल सिंगलच्या मदतीने. धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, 10 धावा. लो स्कोरिंग मॅच जरूर पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका आला तर टार्गेट चांगलं सेट होईल. आणि हो, शेवटच्या बॉलवरती बिग हिट आलाय. हे फटके आधीच्या बॉल पर्यंत आले असते तरी कुठला तरी चांगला टार्गेट सेट झाला असता, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार आला. पहिला डाव इथे समाप्त होतोय. पहिला डाव समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 16. विजयासाठी लक्ष असेल समोर डायमंड 11 ढेबेवाडी संघाला. अर्थातच 17 धावांचं 18 चेंडू करायचे आहेत. 17 धावा. यस डीजे.
अमोल दादा शेलर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। ड गटातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला शितपवाडी, दुसऱ्या बाजूला सूर्यवंशीवाडी टॉस करणार आहोत। सूर्यवंशीवाडी संघाचे कर्णधार किरण आणि वीर मराठा शितपवाडी संघाचे कर्णधार ओमकार। आपण टॉस करत आहोत। अगदी टॉस केला जाईल दोन्ही संघांच्या दरम्यान। शितपवाडी संघ कॉल करेल स्विंग द कॉइन। ओमकार यांनी कॉल केलाय छापा आणि ते मात्र काटा आलाय। थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार, अभिनंदन। किरण टीम सूर्यवंशीवाडी टॉस जिंकलाय आणि महत्वाचा निर्णय काय? आम्ही बॅटिंग करणार। 3 षटकांची लढत, दुपारचं सत्र, आजचा रविवारचा दिवस, स्क्वॉड तर असेलच। स्क्वॉड आहे आणि या पहिली स्पर्धा पाटण क्रिकेटमध्ये जी अशी आहे तिथे या सामनावीरासाठी साडी अगदी ती देखील गुलाबी साडी नाहीये, परंतु ज्या प्रकारची ही संकल्पना आहे काय काय वाटतंय? चांगलं नियोजन आहे अतुल दादांचं। थँक्यू सो मच, खूप कमी बोलतात। फलंदाजी करायची आपल्याला ज्या प्रकारे किरण गोलंदाजी अगदी 3 षटकांची लढत, काय रणनीती असेल? रणनीती आमची त्यांना कमीत कमी धावांवरती अडवण्याचं आम्ही काम करू। आणि ज्या प्रकारचं हे नियोजन आपण पाहतोय काय सांगाल? हे आमचं प्रत्येक वर्षीचं नियोजन आहे। ज्यावेळी अतुलचं नियोजन असतं त्यावेळी कदाचित आमची पहिली एंट्री फिक्स असते। थँक्यू सो मच, दोन्ही संघांना देऊया खूप सारे शुभेच्छा। टॉस जिंकलाय टीम, प्रथमतः फलंदाजी करताना दिसेल शितपवाडी। धन्यवाद। चला स्कोर सांगूया। स्कोर मध्ये अपडेट आहे। टीमची धावसंख्या झाली आहे 17, लक्ष्य असेल 18 धावांचं। 18 चेंडू 18 करायचे आहेत। 18 बॉल मध्ये 18 धावा करायच्या टीम डायमंड 11 ढेबेवाडी या संघाला। टॉस जिंकलाय टीम सूर्यवंशीवाडी। फलंदाजीचा निर्णय लक्षात घ्या तुम्ही, सज्ज राहा नेक्स्ट मॅच नंतर। आणि त्याच दरम्यान रितेश निकम साहेब आपल्या पाटण टेनिस क्रिकेटचे सदस्य, सोशल मीडिया प्रमुख, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप वरती नेहमी ऍक्टिव्ह। वेलकम, सुस्वागतम। पहिले षटक विक्रम, पहिलाच बॉल ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न होतोय। बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेषा पार। पहिल्या बॉल वरती भव्य स्वागत केलंय चौकाराने। येतंय जिवाळा चषक चौक। पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, विक्रमच्या विरोधामध्ये चौकार ठोकलाय। या बॉलवरती कमबॅक होईल का? यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय, सुरेख फटका, कॉपी बुक स्ट्रोक। अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल पद्धतीने मात्र हा फटका खेळला गेलाय। काय फटका सजवलाय, क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक, पुस्तकी फटका विशालच्या बॅट मधून पाहायला मिळाला। अगदी 2 चौकार आलेत। हो, खूप चांगला बॉल, गतीमध्ये परिवर्तन, अगदी वेगवान बॉल मात्र पाहायला मिळाला। या बॉल वरती कमबॅक करत असताना गोलंदाज विक्रम। आगुडप्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न आणि तितकंच चांगला बॅकअप देखील तेवढंच चांगला पाहायला मिळत आहेत। दोन्ही टीम अगदी तोडीस तोड उत्तर देत आहेत, कोणी कोणाला कमी नाहीये। एका बाजूला पाहायला मिळतंय जेड बॉयज सनबुर्द, दुसऱ्या बाजूला डायमंड 11 ढेबेवाडी। पुढे येऊन शफल खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय, कुठलीही धाव नाहीये। आधीचे 2 बॉल फलंदाजाच्या बाजूने राहिले, परंतु हे 2 बॉल गोलंदाजाच्या आपल्या नावावरती करून घेतोय। डॉट बॉल येतोय
यावेळेस मात्र पहा, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. येतोय विशालच्या बॅट मधून हा उत्तुंग असा शेवटच्या बॉल वरती षटकार. गोलंदाज वैयक्तिक संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना इथे ऑन साइडला दिशा दिली आहे. बॉल निघून चाललाय टप्पा टप्पा घेत, चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय चौकार. क्रिकेट जपण्याचं काम, क्रिकेटवरचं असलेलं सातत्याने प्रेम. आज हरलात म्हणून काय झालं, मॅच अजूनही संपलेली नाहीये. तुम्ही कष्ट करत राहा, आपला 100% देत राहा आणि असंच सहकार्य, असंच क्रिकेटवरचं प्रेम तुमचं कायम राहू दे, हीच शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच.